आणि आता तर आम्ही धनुष्यबाण हातात घेतलेलंच आहे, म्हणून आता कोणी पण येऊ द्या, धनुष्यबाण आहे हातात. जसं सहकार नगरवाल्यांचं जे घर आहे त्या प्रकारचं त्या दर्जाचं घर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार. आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? इकडे तर उठतच नाही. मी सकाळी मगाची कार्यकर्ते त्यांना म्हणणार, अरे कसं काय तुम्ही ही तरुण एवढी तुम्ही आहात, तुम्हाला कळत नाही का एसआरए कशी पाहिजे? एसआरए पाहिजे आम्हाला. घराचं आमचं घराचं पुनर्वसन जो करत असेल, चांगलं करत असेल तर आम्ही नक्की पाठिंबा देऊ. मग तू लपून का पाठवतो आम्हाला? लोक लपून का आमच्या मागून खेळतो? आपली किती वेळा गोष्ट झाली की विकसक पुढं का येत नाही, त्याला काही कळत नाही. आज एवढी मोठी जागा आहे, मेन रोडची जागा आहे, तुला तिथं घरं बांधायची, तू ये आम्हाला प्लॅन दाखव, आमच्या प्रत्येक लोकांचं मनातली शंका दूर कर आणि मग तू सांग आम्हाला कसं बांधणार आहे, किती दिवसात बांधणार आहे, कुठं बांधणार आहे, आमचं किती मजल्यावर असेल, आमच्या प्रत्येकाला घर असेल का नाही. मग उद्या म्हणशील तुम्ही नाल्यात राहताय, तुम्ही ओढ्यात राहताय, तुम्हाला काही कार्डच नाही, असं चालणार आहे का? अशी योजना इथं कदापिही जोपर्यंत आबा बागुलांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत होणार नाही, याची मी खात्री देतो तुम्हाला. कोणी मायचा लाल येऊ द्या, जन्माला यायचं आहे. मी नावं सांगत नाही, मला किती मोठ्या लोकांचे फोन आले होते. मी काय सांगितलं, तुम्हाला काय करायचं साहेब करा, माझ्या नागरिकांना जोपर्यंत स्कीम करायची नाही तोपर्यंत कोणीही इथं करू शकणार नाही. तुमच्या अनेक लोकांनी पुढाकार घेतला होता थांबवायला, त्याला आम्ही अनेक लोक गेलो, आपण मोर्चा सुद्धा घेऊन गेलो. काय म्हणतोय, पैसा हा असा एक मोहजाळ आहे, त्याच्यात अनेक लोक अडकतात आणि त्या मोहजाळामध्ये अडकून काही निर्णय कोणी चुकीचे दिले, काही लोकांनी दिले. पण आता आपल्या माग या महाराष्ट्राचं मोठं दैवत आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथराव शिंदे. ते कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि त्यांचे शिवसैनिक असे आता काय लेचे पिचे नाहीयेत. एक आवाज टाकला तर अख्ख्या महाराष्ट्रातून शिवसैनिक इथे येतील आणि चांगल्या चांगल्याला दाखवतील की खरी शिवसेना काय असते ती. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आता निर्धास्त झोपा. ही परिस्थिती संजय नगर झोपडपट्टीत होती. रात्री अपरात्री तलवारी यायच्या, त्यांना झोपून द्यायचे नाही, त्यांना टॉयलेटला ओढ्याला जायला लागायचं, नळ देऊन देत नव्हते. आज तिथं झालं का काही? मी 97 ला त्या भागाचा नगरसेवक झालो, त्यांना सांगितलं तुम्हाला कोणी हात लावलं तर मला सांगा. इथं ज्यांनी सह्या केल्या त्यांना पण माझी एक विनंती राहील, थोडा विचार करा. विचार, गट पाडू नका, काही करू नका, भांडण करू नका. लहानाचे मोठे या वसाहतीत झाले, बाहेरचे येऊन तुमच्या कुटुंबात फूट कसे पाडू शकतात हो? तुमचं घर कसं फोडू शकतात फक्त 2 रुपयाच्या लालचीसाठी? काय मिळणार आहे तुम्हाला वेगळं? अरे जे हक्काचं आहे ते मागतोय आम्ही आणि ते घेणार आहे आम्ही. मग आम्हाला समोर ये, आम्हाला सांग. आमच्या इथं आम्ही निवडलेले नेते आम्हाला कशासाठी निवडून देत आहे की आमच्या समस्या मांडण्यासाठी. तर तुम्हाला तो वेळच नाहीये. तुम्ही 4 गुंड हाताशी धरायचे, दादागिरी करायची, त्यांच्या जीवावर करायचं. आता ते या शिवशाहीमध्ये चालणार नाही. मी स्वतः शिंदे साहेबांना इकडे आणणार आहे आणि या पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्टीचा प्रश्न मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्हाला पुणे झोपडपट्टी मुक्त करायचंय, फ्री करायचंय, पण लोकांच्या मनासारखं घर बांधायचंय. लोकांच्या मनासारखं. ते म्हणले आबा ही जबाबदारी तुम्हाला दिली, तुम्ही ही जबाबदारी घ्या. पुण्यातल्या सगळ्या स्लम मध्ये जसं त्यांना घर पाहिजे
मला विकसक नकोय, मला नागरिक सुखी पाहिजे, नागरिकाला हवं तसं घर पाहिजे. मी तुम्हाला आज सांगतो, कोणाचा आवाज, कोणाचा? हा लढा गेल्या 9 वर्षापासून सातत्याने आबा जेव्हापासून या भागाचे नगरसेवक झाले तेव्हापासून आपण देतोय. 2017ला आबांकडून तुम्ही शब्द घेतला होता की या ठिकाणी आम्हाला SRA नकोय. त्या आधीची परिस्थिती देखील इथली गंभीर होती. इथे गुन्हेगार येऊन तुम्हाला कशा पद्धतीने त्रास देत होते, तुमचे घरं खाली करण्याकरता कोण कोण प्रयत्न करत होते, कोणी कोणी कसं छळलंय, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि आबा या ठिकाणी या भागाचे नगरसेवक झाले असताना 2017 पासून किती त्यांनी काही प्रयत्न केला, तो प्रत्येक वेळेस आपण हाणून पडला. आणि तो हाणून पडला आबा या सगळ्या एकजुटीमुळे, या सगळ्यांच्या ताकदीमुळे, या सगळ्यांच्या या युवकांमुळे आज ते या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली, गुंडगिरी केली, सगळे प्रयत्न केले, लोकांना विकत घेण्याचे प्रयत्न केले, सगळं ताकद पणाला लावली. पण आज नागरिकांनी ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना घेराव घातला, माझ्याकडे सगळी पोरं तरुण आलेली होती. मी त्यांना जाणीवपूर्वक सांगितलं की मला पुढे करू नका. का करू नका? तर मी राजकीय घराण्यातनं येतो आणि ते म्हणतील राजकारणाची पोळी भाजायची म्हणून या लोकांबरोबर हा पुढे आलेला आहे. हे खरं आहे की नाही हे खोटं यांना विचारून घ्या. मी प्रत्येक वेळेस मी या शाहू वसाहतच्या हितासाठी भांडलोय. आबा बागुलांनी मला पाठवलं म्हणून आबांसाठी या ठिकाणी मी काम करत होतो. आणि प्रत्येक वेळी जी गरज पडेल आम्ही त्या ठिकाणी आर्थिक मदत असेल, शारीरिक मदत असेल, ताकद असेल, मी उभं करण्याचं काम आबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. आपण कोणावरती अन्याय करायला जात नाहीये, पण आपल्या नादाला लागला तो सोडायचं नाही. तुमचं घराचं स्वप्न मी जे मागे आम्ही सांगितलं की या ठिकाणी 600 स्क्वेअर फूटचं तुम्हाला स्वतःचा आबा या ठिकाणी प्रकल्प आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांकडून करून घ्यायचा आहे की यांना स्वयं पुनर्विकास प्रकल्प या ठिकाणी करून स्वतःच्या मालकीचं 600 स्क्वेअर फूटचं घर. त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं की 600 स्क्वेअर फूटचं घर देणं शक्य आहे. आजही आम्ही ते ठामपणे सांगतो, 600 स्क्वेअर फूटचं घर तुम्हाला तुमच्या हक्काचं स्वतःच्या मालकीचं तुम्हाला मिळणार. तेव्हा तुम्ही लोन देखील घेऊ शकता. तुमचं उदरनिर्वाह करता तुम्हाला लोन पाहिजे असेल, तुम्हाला रिक्षा घ्यायची, दुकान घ्यायचे, तर ते तुम्ही गहाण ठेवू शकता. अशा प्रकारचं घर जसं सहकार नगरवाल्यांचं जे घर आहे त्या प्रकारचं त्या दर्जाचं घर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार. आणि कोणी आपल्याला अडवू शकत नाही. शाहू वसाहतचा विकास अशा पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही. मी आबा बागुलांचा मुलगा आहे, छोटा आहे, पण वयाने छोटा जरी असलो तरी आबांचा 30 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे नक्कीच आपण यशस्वी होणार. तुम्ही म्हणले तर स्वयं विकसित प्रकल्प होणार नाही, तर तुम्हाला इथं स्वतः 3 मजले 4 मजले घर बांधायचं तरी देखील आपण बांधू शकतो, कोणी अडवणार नाही. या सुविधा देण्याचं कर्तव्य काम आम्ही गेले 5 वर्ष देखील करतोय, पुढचे 5 वर्ष देखील करणार आहे. तुम्ही या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करा आणि 100% तुम्हाला सांगतो हे सगळेजण एक दिलानं एक मुखानं आबांच्या मागे ताकद उभी करतील. हे 3 जण मी तुमच्या वतीने ग्वाही देतो की आबांच्या मागे तुमचे SRA थांबवण्याकरता हे सगळेजण पाठीशी उभे राहतील. त्यामुळे सगळ्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि आज निर्धार करा की सगळ्या जेवढे लोक या ठिकाणी आहेत, जे लोक नाही आहेत त्यांना देखील आपण सांगायचंय, जे लोक बाहेर गेले त्यांना देखील सांगायचंय की शिवसेनेला मतदान द्या, एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करा. त्यांचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले तर आपल्या पुणे शहराचा सर्वांगी विकास, फक्त SRA नाही, सर्वांगी विकास करण्याकरता एकनाथ शिंदे साहेब कटिबद्ध आहेत. आणि आबा बागुलांचे जे स्वप्न आहे या भागाकरता, या शहराकरता, ते अस्तित्वात आणण्याकरता एकनाथ शिंदे साहेब पूर्णपणे ताकद देतील. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.